मी अनंत महादेव राऊत उर्फ आबा. मी लक्षतीर्थ वसाहत आणि लक्षतीर्थ तलावाची माहिती सांगत आहे. लक्षतीर्थ तलाव हे पुरातन काळातलं आहे. सदर मंदिर हे पुरातन काळातलं असताना कोल्हापूर करवीर काशीमध्ये त्याचा उल्लेख 16 अध्यायामध्ये आहे. लक्षतीर्थ वसाहत याला पूर्वीचं नाव तोफेचा माळ असं संबोधलं जातं. वसाहत जशी निर्माण झाली तसंच महादेव शिवा राऊत यांनी ती वसाहत वसवण्यात आलेली आहे. त्याचे संरक्षण कुळ म्हणून आम्ही त्याच्यात लाभलेलो होतो. आम्ही छत्रपतीचे संरक्षण कुळ होते. पूर्वी इथं जंगल होतं, त्या जंगलाचं राखणदार म्हणून आम्ही वडील आमचे काम करत होते. सदर्व वडील हे चंबुखडी बांधण्यापासून ते आज तागायत त्यांच्याकडे होते. सदर्व हे लक्षतीर्थ वसाहत 1965 पासून वसवण्यास सुरुवात झाली आणि त्यालाच नंतर लक्षतीर्थ वसाहत असं नाव संबोधण्यात आलं. पूर्वी त्याला तोफेचा माळ का म्हणत होते तर पूर्वी छत्रपतींच्या काळात तोफ उडवत होती 12 वाजता. दिवसा 12 वाजता तिथं तोफ उडत होती. तिथे काही अजून पण मेजगिन्या वगैरे आहेत. तिथं वाडा आहे, सर्व काय आहे त्या परिस्थितीत आहे. अजून बघण्यासारखं आहे. एक सरनायकांना दिलं, ते आपले पाहुणेच आहेत, त्यांना आणून तिथं ते मेजगिन दिलेले आहे. हे मंदिर पुरातन काळातून आहे. 1938 पासून हे आमच्या ताब्यात आलेलं आहे. छत्रपतींनी आम्हाला ह्याला संरक्षण कुळ म्हणून आम्हाला संबोधलं होतं, दिलेलं आहे. तसं 7-12 उल्लेख पण आहे आणि सदर्व जमिनीची आम्ही देखभाल करत आहे. तिथं कुठलाही गैरवर्तन किंवा गैर हे होत नाही. सदर्व हे लक्षतीर्थ पुरातन असल्यामुळे महादेवाचं मंदिर आहे आणि ते पुरातन तत्वात असल्यामुळे आहे त्या परिस्थितीत तसंच आहे. लक्षतीर्थ पूर्वीपासूनच आहे. कोल्हापुरात 5 तीर्थ, त्यातलं हे उत्तर भागातलं हे पहिलं तीर्थ लक्षतीर्थ. कोटीतीर्थ वरून ते अशी 5 तीर्थातलं हे लक्षतीर्थ. कोल्हापूर जिल्ह्यात हे 5वं तीर्थ. दोघंच शिल्लक राहिलेत आता, कोटीतीर्थ आणि लक्षतीर्थ. हे आहे तसं जिवंत ठेवलेलं आहे. 5 तीर्थ होती तो पूर्वी. काही मुजवले गेलीत ना तीर्थ, काही 5 तीर्थ मुजवले गेलीत. जसं कपिलेश्वर तीर्थ, वरुण तीर्थ, अशी 5 तीर्थ होतं. आता 2च तीर्थ कोल्हापुरात आहेत, एक कोटीतीर्थ आणि एक लक्षतीर्थ. कोटीतीर्थ ते काय परिस्थिती आहे बघता. लक्षतीर्थ अजूनही स्वच्छाने टॉप त्यांनी ठेवलेलं आहे. तिथं कमळाची उपजीविका फार पूर्वीपासून आहे. इथं ऋषीमुनी होऊन गेले. इथं गगनगिरी महाराज 10 वर्षे तपस्या करत होते. वडील त्यांची सेवा पण करत होते. असे 1965, 68, 70 पर्यंत अनेक महाराज होऊन गेले. 2000 पर्यंत एक वसंतराव जाधव म्हणून ते एक महाराज होऊन गेले. असे बरेच महाराज इथे होऊन गेले. महाराज येतात, त्यांची आम्ही सेवा करतो, ते राहतात आणि निघून जातात. गगनगिरी महाराज पण होते. गगनगिरी महाराज 10 वर्षे होते. हा असाच होता, पूर्वीच होता. याच्यात थोडी झाडं ज्यादा होती बाबळीची, ती काढून टाकलीत आणि थोडी आता आहेत आंब्याची ह्याची झाडं लावलेली आहेत. थोडी काय लागायची आहेत, आता लावायला चालू आहे. सदर्व परिसर हा 10 एकराचा आहे. तलाव 3 एकर, मंदिर 1 एकर आणि साईडची जागा 6 एकर 8 गुंठ आहे.